हॅलो फ्रेंड्स, मी आहे तन्वी आणि तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ना तुम्हा सगळ्यांना कोळीत पीठ माहितीच असेल, पण जे डांगर पीठ आहे ते क्वचितच लोकांना माहीत असेल। तर हे पीठ आम्ही घरी बनवलं आहे, डांगर पीठ। तर हे बघू शकता, हे अख्खे उडीद आहेत जे आपण मारुतीला भाजतो ना तेलासोबत ते पहिले तव्यावरती भाजून घ्यायचे आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचे आणि मग त्याचे पाकडून घ्यायचे। मग त्याची सगळी सालं वगैरे असतात आणि ते बाहेर पडतात। आणि ह्याच्यामध्ये धणे जिरं टाकायचं आणि मला मिक्सरला वाटून घ्यायचं एकदा एकत्र आणि ह्याचं एकदा बारीक पीठ करून घ्यायचं। हे बघा इथे पीठ किती मस्त झालंय हे असं। तर हे डांगर करायला जास्त सामग्री पण लागत नाही आणि गॅस सुद्धा लागत नाही, अगदी 5 मिनिटात तयार होतं। तर इथे माझ्या मम्मीने एका टोपामध्ये कांदा एकदम बारीक कुस्करून घेतलाय, त्याच्यामध्ये हे डांगर पीठ टाकले, त्याच्यामध्ये तिखट मीठ मसाला कोथिंबीर सगळं एकत्र टाकून एकदम असं मिक्स करून घेतलं। एकत्र ॲड केल्यावर ते एकजीव करून घ्यायचंय। पाणी एकदम थोडं थोडं करून टाकायचं आहे, जास्त पाण्याची पण टाकायचं नाही एकत्र। जेव्हा आपल्याकडे भाजी कमी असते ना, तेव्हा हे बिना तेलाचं वगैरे आणि बिना गॅस वापरे हे डांगर आपल्याला चपाती किंवा भाकरीसोबत खायला तयार होतं लगेच। आणि खायला पण एकदम मस्त लागतं, याच्यासोबत 2 भाकऱ्या तर नक्कीच जातील। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।